सर्जनशीलता, संस्कार आणि पर्यावरणपूरकतेचा संगम याच उद्देशाने श्री अगस्ती एज्युकेशन ट्रस्ट संचलित सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला। लहान मुलांनी आपल्या नाजूक हातांनी शाडू माती गणपतीची मूर्ती घडवली। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातील चमक आणि मातीशी जुळलेलं नातं हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता। या उपक्रमामागे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोर, प्राचार्य सना खानम, विशेष सहकार्य करणाऱ्या छाया भोर आणि संपूर्ण शिक्षक वर्गाचा मोलाचा वाटा आहे। प्रियांका भंडागरे, रुपाली खताळ, सुप्रिया कवडे, संजीवनी ढाडोळे, भावना रामपुरीकर, चैताली नाझीरकर, नसरीन मुजावर, अंबिकादेवी पिल्ले, पूजा आयटी, नैना क्षीरसागर, अश्विनी काळे, मेघा नाळे आणि राजश्री जिरके या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। वर्षभर शाळेत बालसंस्कार, पालखी सोहळा, दहीहंडी, पंथी बनविणे, पतंग बनविणे, वृक्षारोपण, भाषण कला, डान्स, अभिनव असे अनेक उपक्रम राबविले जातात। मुलांना जीवनमूल्य शिकविण्यासोबतच समाजाशी जोडणारा धडा या उपक्रमातून दिला जातो। पालकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य दिले। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुलांच्या हातून साकारलेल्या गणेश मूर्तीने पर्यावरणपूरक गणेश उत्सव या संकल्पनेला नव्या उंचीवर नेले। या छोट्याशा हातातून उमललेली ही कला फक्त गणपतीची मूर्ती नाही, तर उद्याच्या पिढीला संस्काराचा आणि पर्यावरण जपण्याचा दिलेला अमूल्य संदेश आहे। या चिमुकल्या हाताने बनवलेल्या शाडू मातीच्या अनेक मूर्त्या आकर्षक तर होत्याच, पण त्यातून एक दिलेला आकार हा त्यांचा जीवन घडविण्याचा सर्वात मोठा पाया। लहान मुलांच्या हातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडविणे म्हणजे त्यांच्यामध्ये संस्कार, सर्जनशीलता आणि पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण करण्याचा सुंदर प्रयत्न आहे। असे उपक्रम प्रत्येक शाळेतून घडविल्यानंतर मुलांमध्ये आध्यात्मिक आणि विज्ञानाची गोडी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त सहकार्य करत आपल्या पाल्यासोबत या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। लिओ इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमासंदर्भात यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भावना व्यक्त करत असताना मुलं घडविण्यासाठी जे संस्कारमय वातावरण आवश्यक आहे ते वातावरण या शाळेमध्ये असल्यानेच त्यांनी आपल्या भावना यावेळी बोलून दाखवल्या। गणपती बाप्पा म्हटलं की लहान मुलं उत्साही असतातच नेहमीप्रमाणे, तसं आज त्यांच्यासोबत आम्हालाही लहान असल्यासारखं फील झालं आणि त्यांच्यासोबत आम्हालाही ही ऍक्टिव्हिटी करायला भेटली। विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि हा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे आणि मुलींनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे माझ्या आणि खूपच छान गणपती बनवलेला आहे, त्यामुळे खूपच छान वाटतं। आणि सेंट लिओ स्कूलमुळे मी आज गणपती बनवला आणि माझ्या मुलीला पण फार छान वाटलं आणि एवढं सुंदर गणपती म्हणजे आम्ही नाही बनवलेला आणि शिकवलं पण छान। अभिनंदन सेंट लिओ स्कूलचं। पण गणपती करायचा एक चान्स आला आणि त्यामुळे ते पण मुलं पण खूप एन्जॉय केलं त्यांनी पण आणि गणपती खूप छान बनवलेला आहे। नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या, ऍक्च्युली त्यांच्यापेक्षा आम्हाला पण शिकायला भेटल्या। त्यांच्यासोबतच हे काम करताना छान वाटतं। तर शाळेंपेक्षा या शाळेमध्ये खूप ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि मुलांनाही आवडतं त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःहून करतात। मुलांना कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे शाळेमध्ये जे उपक्रम राबवतात ते अतिशय चांगले आहेत। मुलांना एक उत्साह निर्माण होतो ते जेणेकरून शाळेविषयी आवड निर्माण होईल। या गोष्टी राबवल्या जातात स्कूलमध्ये, तर याच्याने प्रदूषण कमी होईल, पाण्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण दूषित होते ते प्रमाण कमी होईल। मला असं वाटतं की हे जे उपक्रम प्रत्येक स्कूलमध्ये करतात तसंच आपल्या घरामध्ये देखील मातीचेच गणपती बसावे, शाडू मातीपासूनच आपण तयार करावे अशी माझी इच्छा आहे आणि पुढच्या काळासाठी चांगला आहे, पर्यावरणासाठी चांगला उपक्रम। पाण्यामध्ये विरघळून त्याचा काही
नंतर परिणाम नाही होत. त्याच्यामुळे नॅचरली बघायला गेलं तर सर्वांनी घरी सुद्धा हा उपक्रम राबवला पाहिजे आणि सर्व शाळेमध्ये हा उपक्रम राबवला पाहिजे. गणेश हा विद्येची देवता आहे आणि आज हा जो प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे तो खरंच म्हणजे मुलांना संस्कार देणारे लोक आहे आणि लहानपणापासूनच त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होते आणि त्यानुसार त्यांनी जो शाळामूर्ती बनवण्याचा कार्यक्रम केला तो म्हणजे इको फ्रेंडली तर आहेच आहे आणि शिवाय त्याची जी पूजा केली जाते घरी ती अगदी मंदिरासारखीच पूजा होणार. त्यामुळे मला अत्यंत आनंद आहे की सर्वजण पालक वगैरे एकत्रित जमा करून त्यांनी मुलांचं हे कौशल्य पाहिलं. खूप आनंद आहे. थँक्यू. स्कूल जे आहे बोरसरांच्या अधिपत्याखाली चाललेली अतिशय नाविन्यपूर्व उपक्रम प्रत्येक वेळी ते राबवत असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांचे सर्व टीचर्स ते स्टाफ हे पूर्ण मेहनत घेत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या कला विविध गुणदर्शन दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या ह्या आजच्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. छान झालं. उपक्रम आहे इको फ्रेंडली गणपतीसाठी खूपच चांगलं प्रोत्साहन आहे बारक्या पोरांसाठी. कारण आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यात हे कोण घेत नाही त्यामुळे खूपच छान आहे. शाळा खूपच चांगलं काम करते म्हणून माझी चांगली आहे. इंटरनॅशनल स्कूल जे आहे काळेपेडमध्ये सर्वात चांगलं स्कूल आहे आणि बोरसरच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सर्व क्लास टीचर किंवा क्लासमध्ये स्टुडंटला आपल्या एक मुलाप्रमाणे किंवा मुलीप्रमाणे प्रोत्साहन देऊन शिकवतात आणि चांगलं त्यांच्याशी एक कनेक्टिव्हिटी त्यांची चांगली आहे. आणि बोरसरचं कसं आहे फीस वगैरे जसं आपण बाकीच्या स्कूलमध्ये ऐकतो की फीस वगैरे दिली नाही म्हणून स्टुडंटला परीक्षेला बसू देत नाहीत किंवा अदर काही ऍक्टिव्हिटीला पार्टिसिपेट करू देत नाहीत. पण बोरसरचं तसं काही नाही. फीस असली तरी द्या नाही नसली तरी द्या पण त्यांचं म्हणजे उपक्रम चांगला आहे त्यांचा. अंकुश LKG एस्टर मध्ये शिकतो तो जे आता सध्या पूर्ण म्हणजे सगळीकडे चाललंय शिक्षणाचा फक्त बाजार मानलेला आहे. पण सरांचं स्कूल असं आहे की जिथे मुलांना शिक्षण पण दिलं जातं आपली संस्कृती पण समजून सांगितली जाते. सरांच्या स्कूलमध्ये वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी पण घेतल्या जातात. आज जे त्यांनी कार्यशाळा घेतली मुलांनी पण सहभाग केला आणि त्यांच्या थ्रू आम्हाला पण जे झालं नाही बालपणी आमच्या स्कूलमध्ये जे झालं नाही आमचं पण बालपण आम्ही जगून घेतलं आणि आता फक्त शिक्षण व्यवस्थित फक्त स्कूलमध्ये शिक्षण दिलं जातं. सरांच्या स्कूलमध्ये आपण जेव्हा स्कूलच्या बाहेर जातो जगात वागण्यासाठी जे हवंय जगात आपल्याला कसं वागायचं हे आता एकदम जे आपण म्हणतो मुलांचा पाया भक्कम केला जातो. जेव्हा पाया भक्कम असेल तेव्हा इमारत भक्कम होती आणि जो मुळात पाया आहे तोच मुलांचा खूप छान आहे. माणूस आपण पैसा उद्या खूप कमवू पण माणूस म्हणून जे व्यवस्थित पाहिजे मुलांवरती जे संस्कार घडले पाहिजेत ते संस्कार आम्ही पालक म्हणून कमी पडतो द्यायला पण ते संस्कार स्कूलमध्ये खूप व्यवस्थित दिले जातात. माझी मुलगी पण सरांच्या स्कूलमध्ये होती आणि माझा मुलगा पण तिथेच आहे आणि मी खरंच खूप खुश आहे त्यांच्या शिक्षणापासून. माझं म्हणणं असं नाही की मुलांनी शिकलं पाहिजे मुलांना खूप माझ्या मुलाला म्हणते मार्क्स कमी येऊ द्या त्याला कमी करू द्या पण जगातलं जे ज्ञान येते त्याला ज्ञान मिळतंय आणि माणूस म्हणून तो योग्य रीतीने घडतोय. त्यामुळे मी सरांना आणि मॅडमला मनापासून धन्यवाद करते. ते छान घेतले आणि आता पण चालू आहे ते छान आहेत पण याच्या आधी कधी गणपती बनवला नाही पण ह्यावेळेस ह्या उपक्रमाच्या निमित्तानं गणपती बनवायला मिळाला त्यामुळे छान वाटलं. पण मुलं पण सगळी खुश आहेत त्यामुळे छान वाटतं सगळ्या प्रत्येक कारण की त्यांच्यामुळे या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला पण मुलांसोबत लहान मुलं झाल्यासारखं वाटतं खूप एन्जॉय करायला मिळतो. मुलं म्हणजे शाळेमध्ये तर हुशार आहेतच पण अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे पण त्यांना आणखीन चालना मिळते बुद्धीला किंवा इंटरेस्ट निर्माण होतो काय करावं काय नाही ते. थैंक यू सर. टीम का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगी क्योंकि बच्चों को पढ़ाई के अलावा वो क्रिएटिविटी प्रोडक्टिविटी और इनोवेशन भी सिखाते हैं. ये चीज़ सिर्फ मुझे सेंट लियो टीम स्कूल में ही दिखाई देती है दूसरे एज कम्पेयर टू अदर स्कूल. इसलिए मैं बहुत बहुत खुश भी हूँ और पूरे सेंट लियो टीम का धन्यवाद करते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी या स्कूलमध्ये आम्ही ही ऍक्टिव्हिटी घेतली. या स्कूलचं म्हणलं तर जे स्टुडंट आहेत खूप ऍक्टिव्ह आहेत जे आम्ही सांगितलं पटापट सर्व करतात आणि यांची फॅकल्टी जरी म्हणली तर खूप छान आहे स्कूलची. आणि आता जर म्हणलं तर सगळे POPचे वगैरे गणपती बनवतात जास्त वातावरणाला हानी पण होती आणि त्यामुळे एक संदेश मुलांना दिला जातो की बाबा आपण आपली माती जी आहे त्या मातीची जपवणूक कशी केली पाहिजे. POPच्या ऐवजी आपण जी शाडूची माती यूज करतो त्यांनी आपल्या निसर्गाला काय जास्त हानी होत नाही हे पण संदेश जातो. त्यामुळं हे फॅकल्टी पण खूप छान आहे. धन्यवाद. राजेश बोरसर आणि छाया मिस हे खूप छान शाळेचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने राबवतात. सर्व ऍक्टिव्हिटीज तिथे आहेत. डान्स क्लास आहे
इतर सर्व धार्मिक सण संस्कृती जपल्या जातात. माणूस म्हणून कसं जगावं हे मुलांना शिकवलं जातं. कारण बाल संस्कार हे बहुतेक कुठेच नसावेत, ते सरांच्या शाळेमध्ये बाल संस्कारही घेतले जातात. मुलांना डान्सिंग वगैरे आधुनिकता ती पण शिकवली जाते. मेन जो बेस आहे तो बेस जो पक्का पाया, तो पाया पक्का करण्यासाठी मला तरी असं वाटतं की सेंट लिओ स्कूलला सगळ्यांनी ऍडमिशन घ्यावी आणि मुलांबरोबरच मुलांच्या आई वडिलांना सुद्धा छान छान गोष्टी शिकायला मिळतात. आता सेंट लिओ शाळेने आज कार्यशाळा जी राबवली त्यामधून मुलांना गणपती कशी तयार करायची किंवा गणपती उत्सवाचे महत्त्व कळले आणि त्यांनी त्यांच्या हाताने आणि आमच्या मदतीने खूप छान प्रकारे गणपती तयार केले. ह्या गणपतीचं महत्त्व त्यांना कळणं ह्या वयात तरी आता कळायलाच पाहिजे. त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला ही कार्यशाळा बघून. धन्यवाद. सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूल कारण खरं तर मला लहानपणापासूनच मूर्ती बनवणं किंवा कलेमध्ये खूप आवड आहे. समोरच माझ्या मुलीला पण नाही का आपण चांगले संस्कृती जपतो, त्याची शिकवण कशी दिली जाते आज खूप सगळ्यांसोबत तिच्या क्लासमेट सोबत तिची आज शाडू मातीपासून गणपती बनवणे हा उपक्रम घेण्यात आला की पर्यावरणाशी आपलं एक नातं असतं. हे नातं की आपण जोडलं गेलेलं आहे नातं हे टिकवण्याचं काम आमची शाळा कायमच करत असते. की निसर्गोपयोगी जे काही उपक्रम असतात ते सर्व उपक्रम शाळेमार्फत साजरे केले जातात. त्यामध्ये माझे पालक असतील, शिक्षक स्टाफ असेल किंवा मावशी लोक असतील, सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं भेटतं. सर्वच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भेटत असतं. शाळेमार्फत रक्षाबंधन, गणपती बनवणे, दहीहंडी, पालखी सोहळा, त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये पालकसुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी होतात की त्यांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात असते. आजचा जो गणपती बनवण्याचा कार्यक्रम झाला यामध्ये 250 मुलांनी भाग घेतला होता. सर्व मुलांनी छान छान गणपती बनवले आणि ते घरी गेल्यानंतर कलर करून ते आपल्या मंदिरामध्ये त्याची स्थापना करणार आहेत असे काही पालकांनी प्रतिक्रिया कळवल्यात. की आजच्या उपक्रमाबद्दल सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूल मार्फत सर्व शिक्षकांमार्फत सर्व पालक